नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक ट्रेडिशनल कमी साहित्य आणि कमी वेळेत बनणारी रुचकर रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही इथे गूळ चवीप्रमाणे पण घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे आणि आता हे गूळ आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गूळ व्यवस्थित दुधामध्ये मेल्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित हे सगळे साहित्य आपल्याला फेटून घ्यायचे आहेत. तर आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला याचे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ पण नाही बनवायचं आहे आणि फार घटसर पण नाही बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे तांदळाचे पीठ 1-1 चमचा घालून हे सगळे साहित्य व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर मी ते 4 चमचे पीठ घालून हे मिश्रण अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं खोबरं घालायचं आहे. त्यानंतर या रेसिपीची आणखीन जास्त चव वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि यामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनणारी एक ट्रेडिशनल रेसिपी बनवून एक डिझर्टच्या रूपामध्ये सगळ्यांना खाण्यासाठी देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.